आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। शिवरायांबद्दल बोलले, आक्षेपार्ह वक्तव्य केलं, त्यामुळे अडचणीत सापडलेले आहेत। राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि त्यामुळे ते आता अडचणीत सापडले। त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्यांनी या संदर्भात दिलगिरी देखील व्यक्त केली होती, मात्र तरी देखील शिवप्रेमी नाराज आहेत। राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। त्यांनी दिलगिरी व्यक्त करून सुद्धा शिवप्रेमी नाराज असल्याचं समजतंय। कायदेशीर कारवाई गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार आहे। समोर ज्यांनी हे वक्तव्य केलं त्याच्याविरुद्ध मी कायदेशीर कारवाई मुलावर पण होईल आणि त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई होईल। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका वक्तव्याचे पडसाद जे आहेत ते सध्या राज्यभरामध्ये पडतायत आणि त्यांच्या पुण्यातील याच लक्ष्मी कवच सोसायटीच्या बाहेर काही वेळापूर्वी जे आहे ते शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रित येत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधामध्ये जे आहे ते पोलिसांना निवेदन देखील दिलेलं पाहायला मिळत आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा प्रकार झाल्यानंतर आता पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये जी आहे ती संपूर्ण वाढ झालेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे संपूर्ण पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर पुण्यातील निवासस्थानाबाहेर जे आहे ते हे चित्र पाहायला मिळते। कारण त्याच्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य आलं होतं त्यानंतर राज्यभरामध्ये जे आहे ते शिवप्रेमी असतील किंवा इतर संघटना असतील या मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेल्या होत्या आणि त्यांनी दिलगिरी मागावी, त्यांनी माफी मागावी अशा प्रकारचं मत जे आहे ते मानण्यात आलेलं होतं। आणि आताच्या घडीला हे संपूर्ण वातावरण जे आहे त्या चिघळलेलं असतानाच राहुल सोलापूरकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे ते भाष्य केलेलं आहे आणि राहुल सोलापूरकर यांनी याबाबतचं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे। साधारणतः 2 आठवड्यांपूर्वी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये जे आहे ते त्यांनी हे भाष्य केलेलं होतं आणि याबाबतची दिलगिरी जी आहे ती काही वेळापूर्वी राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केलेली आहे। परंतु त्यांची दिलगिरी येण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी जे आहे ते त्यांच्या घरासमोर आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी केलेला पाहायला मिळाला। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पोलिसांनी जो आहे तो त्यांचा बंदोबस्त वाढवल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला आता पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।